दरम्यान तिकडे बीड सायबरचे PSI यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी ही कारवाई केली। रणजित कासले असं या निलंबित अधिकाऱ्याचं नाव आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी बाहेर राज्यात तपासासाठी गेले असता संबंधित प्रकरणात पैशाची तडजोड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तपासाअंती कासले दोषी आढळल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। दरम्यान सर्व आरोप रणजित कासलेंनी मात्र फेटाळले। नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे। माझी पोस्टिंग होती सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड, बरोबर, या ठिकाणी होतो। काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी, भरपूर ठिकाणी तपास केला, प्रामाणिकपणे केला। पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका व्यक्तीकडून असं झालं, तो माझा मित्रच होतं। ते झालं असं की त्यांनी सांगितलं, निखिल गुप्ता IPS, त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो। लूट ठीक आहे, लूट करतो, लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात, सगळे हुशार लोक असतात। लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन, आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल 24 तासामध्ये माननीय IPS निखिल गुप्ता एलँडो ADG महाराष्ट्र यांनी 24 तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली, चौकशी केली। 24 तासात, इव्हन लेटर यायला 48 तास लागतात, पण त्यांनी 24 तासात हे केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले।